हॅलो गाईज, आज आहे गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमेनिमित्त आज आम्ही सर्व मित्रमंडळी पद्मालय येथे जाणार आहोत। तर चला पद्मालयचे दर्शन घेऊया। पद्मालयला आम्ही पोहोचले आहोत। आता सर्वात पहिले नाश्ता पाणी वगैरे करू, नंतर दर्शन घेऊ। चला नाश्ता करूया। श्री क्षेत्र पद्मालय जळगावपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। पद्मालय या शब्दाचा अर्थ पद्म आणि आलय या दोन शब्दांचा मिलाफा आहे, जो संस्कृतीमध्ये कमळाचे घर असे होते। हे मंदिर जवळ कमळाचे तलाव असलेले भगवान गणेशाला समर्पित आहे। आम्ही पद्मालयला पोहोचलो आहोत आणि मागे दृश्य तुम्ही बघू शकता। खूप प्रसन्न वातावरण झालेलं इथं। हे बघा, माझ्या मागे तुम्ही मंदिराचा गाभारा बघू शकता। पद्मालय मंदिर भारतातील 2.5 मंदिरपीठांमध्ये आहे। हे मंदिर अर्ध्यापीठ म्हणून सन्मानित आहे। मंदिर परिसरापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर भीमकुंड असे हे भीमकुंड इथं आहे। पौराणिक कथेनुसार असे म्हटले जाते की पांडव जेव्हा वनवासात होते तेव्हा येथील अरण्यात ते राहिले होते आणि दंडकार्यात तेव्हा बकासूर राक्षस राहत होते। ते असं म्हटलं जाते की ह्या ठिकाणी बकासूर आणि भीमचे लढाई झाली होती। त्या लढाईनंतर तहान भागवण्यासाठी भीमने जमिनीवर कोरप मारून पाणी काढले होते आणि आपली तहान भागवली होती।